पण माझ्या सरकारला असं वाटतं की पुणेकरांना आपण मतं मागायची तर पुणेकरांनी कुठल्या मतावर आपल्याला मतदान करावं. जर मी देवेंद्रजी फडणवीसांच्यावर आरोप करतोय, या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये 12,500 मुख्य शहर आहेत आणि त्या मुख्य 12,500 शहरामध्ये ट्रॅफिक जाममध्ये पुण्याचा नंबर 5वा लागलाय 12,500 शहरांमध्ये. तर त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार आहे. देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि देशाचे गृहमंत्री अमितजी शाह आहे. त्यांच्या गृह खात्याने मागच्या महिन्यात जो अहवाल छापलेला आहे त्या अहवालामध्ये देशामध्ये गुन्हेगारीमध्ये राज्यात नाही तर देशाच्या गुन्हेगारीमध्ये पुण्याचा 1 नंबर लागलाय. मग या सगळ्या गुन्हे म्हणजे आता या राज्यात सरकार कोणाचं आहे तर देवेंद्र फडणवीसांचं आहे. पुणे जिल्ह्यात का सत्ता कोणाच्या ताब्यात आहे, त्यांच्याच पक्षाच्या किंवा त्यांच्या मित्र पक्षाच्या ताब्यात आहे. आणि असं असताना जर पुण्याचा क्रमांक गुन्हेगारीमध्ये 1 नंबर लागला असेल तर हेच. पण मग याच्यातून पुणेकरांना जर नाही का आपल्याला आकृष्ट करायचं असेल किंवा पुणेकरांसमोर आपल्याला मतांची ओंजळ पुढे करायची असेल तर पुणेकर पाहणार की तुम्ही नेमके कोणाबरोबर आहात. तिसरा विषय जो होता तो त्याच्यामध्ये असं होतं की याच गृह मंत्रालयाने म्हणजे अमित शहांच्या गृह मंत्रालयाने राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता आहे हे माहिती असून सुद्धा म्हणजे भाजपचं सरकार माहिती असून सुद्धा त्या गृह मंत्रालयाने जो तक्ता जाहीर केला आहे, जो अहवाल जाहीर केला आहे त्याच्यामध्ये देशामध्ये भ्रष्टाचारामध्ये पुण्याचा नंबर 1 लागलेला आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? महायुती सरकार जबाबदार आहे ना. बीजेपी आहे, बीजेपीच्या बरोबरचे महायुतीतले घटक पक्ष आहेत आणि असं असताना आपण जर गेलो तर त्या ठिकाणी अडचण होईल अशीच माझी त्या ठिकाणी मला